सिल्लोडमध्ये अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तारांची हिटलरशाही बघायला मिळाली। गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमाच्या वेळेस गोंधळ झाला आणि हा गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी अब्दुल सत्तारांनी चक्क पोलिसांना सिल्लोडकरांवर लाठीचार्ज करायला लावला। एवढंच नाही तर लावणीप्रेमी सिल्लोडकरांच्या आईवडिलांचा सुद्धा सत्तारांनी जाहीर उद्धार केलाय। पाहूया या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। हे पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची हड्डी तुटून जाईल। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार त्यांच्या सिल्लोडकरांना हाडं तुटेपर्यंत मारा असं पोलिसांना सांगतायत। हे पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची हड्डी तुटून जाईल। पोलिसांना सिल्लोडकरांवर लाठ्या चालवायला सांगतायत। हे कमी की काय, सत्तार सिल्लोडकरांच्या आई वडिलांचाही उद्धार करतायत। खाली खाली त्या खाली असं उभं राहतो का? अब्दुल सत्तारांचा वाढदिवस आणि सिल्लोड फेस्टिवलच्या निमित्तानं गौतमी पाटीलच्या लावणीचं आयोजन केलं होतं। लावणीला आलेल्या काही प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करायला सुरुवात केली। यावर अब्दुल सत्तारांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सिल्लोडकरांवर लाठ्या चालवल्या। स्वतः अब्दुल सत्तार हिटलर सारखे आदेश सोडत होते। हे पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची हड्डी तुटून जाईल। मारा त्यांना। हे पहा, हे सर्व लोक बोलले, हाना त्यांना, हाना हाना। हे पोलीसवाले जा पाठीमागे, हाना त्यांना। हे खाली बाईस, तुझ्या बापाने कधी पाहिला का कार्यक्रम? तो राक्षस आहे का? माणसाची औलाद आहे, माणसासारखा कार्यक्रम घ्या। गौतमीची लावणी पाहायला आलेल्या प्रेक्षकांना लाठ्यांचा प्रसाद मिळालाय। अब्दुल सत्तारांची ही स्वतःची वृत्ती नसून ही सरकारची वृत्ती दिसल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। मला माहीत नाही त्याच्याविषयी, अशा गोष्टी ज्या आहेत हे या सरकारचे चरित्र आहे। किती वेळा त्या माणसावर बोलायचं? बोलावं नाही, त्यांचे प्रवक्ते आहेत ते बोलतील। महाराष्ट्रात इतर सुद्धा अनेक राजकीय पक्ष आहेत, महिला आहेत, त्या बोलतील ना, आम्ही बघू ना त्याचं काय करायचं। अब्दुल सत्तारांच्या निमित्तानं सरकारच्या चारित्र्याचा बुरखा टराटरा फाटल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलंय। भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या चेहऱ्यावर असलेला पडदा टराटरा फाडताय। अरे हे मंत्री आहेत की गुंड आहेत? मंत्रिमंडळामध्ये असे व्यक्ती असू शकतात, म्हणजेच या सरकारचा चेहरा कसा असेल, हे सरकार कसं असेल? प्रकरण अंगावर शकतंय म्हटल्यावर अब्दुल सत्तारांनी झालेल्या प्रकारावर माफी न मागता फक्त खेद व्यक्त केलाय। लाठीचार्ज आणि वक्तव्याचं खापर त्यांनी खुशाल विरोधकांवर फोडलंय। आमची ग्रामीण भागाची जी बोली आहे त्या शब्दामध्ये मी बोललो आणि याच्याबद्दल ही कोणाच्या मनामध्ये काही थोडीफार शंका कुशंका झाली असेल तर मी निश्चित त्याची दिलगिरी व्यक्त करेन। परंतु ही जी परिस्थिती आहे, 20,000 महिला होत्या, लहान मुलं होते, 65,000 जनता होती, अशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी हे जे केलेली हुल्लडबाजी आहे हे भविष्यामध्ये करू नये, ही माझी हात जोडून त्यांनाही विनंती राहील। अब्दुल सत्तार आणि वाद हे समीकरण कायम असल्याचं या घटनेनं अधोरेखित झालंय। वाद निर्माण करायचा आणि हा वाद निस्तरण्याची जबाबदारी सरकारवर किंवा पक्षावर टाकायची, ही सत्तारांची वृत्ती त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या मुळावर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सिल्लोडहून अनिल साबळेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, सिल्लोड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।